हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा सेकंड लेक्चर पाहतो आहे. म्हणजेच आपण थोडा जो कालचा इंट्रोडक्टरी पार्ट होता त्याच्या पुढचा आपण युनिट जे सेकंड युनिट आपण चालू केलेलं आहे, जे आपलं पहिलं युनिट आहे सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, त्यातला थोडासा पुढचा थेअरीचा भाग बघणार आहोत. स्ट्रेस म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. स्ट्रेस हे सिग्मा या लेटरनं आपण डिनोट करतो. स्ट्रेस म्हणजेच काय, अप्लाइड लोड किंवा अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. आता जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो एकतर राऊंड असू शकतो किंवा स्क्वेअर असू शकतो. तर त्याचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याच्यानुसार आपला एरियाचा फॉर्म्युला होणार आहे. जर समजा राऊंड किंवा सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल तर एरिया काय असतो, सर्कलचा जो एरिया असतो तोच गृहीत धरतो आपण किंवा तोच आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर ए बरोबर π/4 d² हा सर्क्युलर सेक्शनसाठी एरिया असणार आहे. आणि जर स्क्वेअर क्रॉस सेक्शन असेल तर एरिया बरोबर काय, स्क्वेअरचा जो एरिया असतो बाजूचा वर्ग म्हणजेच साईडचा स्क्वेअर हा आपण स्क्वेअर बारच्या बाबतीत किंवा स्क्वेअर क्रॉस सेक्शनच्या बाबतीत कन्सिडर करणार आहोत. युनिट ऑफ स्ट्रेस. आता स्ट्रेस म्हणजेच काय, लोड अपॉन एरिया. लोडचं युनिट काय असतं किंवा फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. एरियाचं युनिट काय, मीटर स्क्वेअर. म्हणजेच स्ट्रेसचं युनिट काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यालाच आपण काय म्हणतो, पास्कल. 1 पास्कल बरोबर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण आपले जे डायमेन्शन आहेत ते आपण MM घेतो. म्हणजेच आपल्याला मीटरचं काय करावं लागेल, MM कन्व्हर्जन करावं लागेल. 1 मीटर बरोबर काय, 10³ mm किंवा 1000 mm 1 मीटर होतो. तर 1 मीटर स्क्वेअर बरोबर काय होणार आहे, 10⁶ mm² होणार आहे. आता बघा, आपण आत्ताच पाहिलं 1 पास्कल बरोबर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता ह्याचं जर न्यूटन पर MM² रूपांतर करायचं असेल तर मीटर स्क्वेअर काय आहे, डिनॉमिनेटर साईडला आहे. म्हणजे 1/10⁶ हे काय झालं, न्यूटन पर MM² झालं. म्हणजेच काय झालं, 1 पास्कल बरोबर 10⁻⁻⁶ न्यूटन पर MM². आता 1 किलो पास्कल बरोबर काय असतं, 1000 पास्कल. म्हणजेच आपल्याला त्याचं न्यूटन पर MM² करायचं असेल तर 1000 × 10⁻⁶ आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय झालं, 1 किलो पास्कल बरोबर 10⁻³ न्यूटन पर MM². 1 मेगा पास्कल बरोबर काय असतं, 10⁶ पास्कल. आता त्याचं न्यूटन पर MM² करण्यासाठी काय करावं लागतं, 10⁶ अपॉन 10⁶. म्हणजेच काय झालं, 1 न्यूटन पर MM². ठीक आहे. 1 जिगा पास्कल बरोबर काय असतं, 10⁹ पास्कल. म्हणजे 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याचं न्यूटन पर MM² करायला काय करावं लागेल, 10⁶ डिवाइड करावं लागेल. 10⁹ अपॉन 10⁶ न्यूटन पर MM². म्हणजे काय आलं, 1 जिगा पास्कल बरोबर 10⁻³ न्यूटन पर MM². बघा, 1 पास्कल म्हणजेच काय, 10⁻⁻⁶ न्यूटन पर MM². 1 किलो पास्कल म्हणजे काय, 10⁻³ न्यूटन पर MM². 1 मेगा पास्कल म्हणजेच काय, 1 न्यूटन पर MM². आणि 1 जिगा पास्कल बरोबर काय, 10⁻³ न्यूटन पर MM². आता स्ट्रेन म्हणजे काय, आपण पाहिलेलं आहे, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. जेव्हा आपण इलॅस्टिक बॉडीवर लोड अप्लाय करतो तेव्हा त्याची लांबी वाढते, तर त्याला आपण लिनियर स्ट्रेन म्हणतो. जर त्याच्यामध्ये थिकनेस वाढते, विड्थ वाढते किंवा सर्क्युलर सेक्शन असेल तर डायमीटर वाढतो, कमी होतो. म्हणजे चेंजेस होतात डायमेन्शनमध्ये, लॅटरल डायमेन्शनमध्ये, तेव्हा आपण लॅटरल स्ट्रेन म्हणतो. एक तर डायमेन्शन वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. जर व्हॉल्यूममध्ये चेंज झालं तर आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणतो. आणि जे शिअर फोर्स ॲप्लिकेशन असेल तेव्हा शिअर स्ट्रेन म्हणतो. आता लिनियर ऑर लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. बघा, आपण इलॅस्टिक बॉडीवर जेव्हा लोड अप्लाय करणार आहे तेव्हा त्याची लांबी एकतर कमी होणार आहे किंवा जास्त होणार आहे. टेन्साईल फोर्स असेल तर लांबी वाढणार आहे आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे टुवर्ड्स बॉडी असेल तर लांबी कमी होणार आहे. म्हणजेच लांबी काय होणार आहे, चेंज होणार आहे. अप्लाइड फोर्सचे जे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनच लांबी चेंज होणार आहे किंवा लेंथ चेंज होणार आहे. म्हणजेच चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेन. ते स्मॉल ई न दाखवतो त्याला लिनियर किंवा लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणतो. ई बरोबर ΔL अपॉन L. ΔL म्हणजेच काय, चेंज इन लेंथ. L म्हणजेच काय, ओरिजिनल लेंथ. लॅटरल स्ट्रेन.
तर लॅटरल स्ट्रेन म्हणजेच काय की लांबीच्या व्यतिरिक्त जे बाकीचे डायमेन्शन आहेत, जसं की आता स्क्वेअर क्रॉस सेक्शन घेतला तर त्याला विड्थ आहे, थिकनेस आहे. जर सर्क्युलर घेतला तर त्याच्यामध्ये डायमीटर आहेत. हे काय लॅटरल डायमेन्शन आहेत. मग त्याच्यात पण चेंजेस होतात. म्हणजे चेंज इन लॅटरल डायमेन्शन इन टर्म्स ऑफ थिकनेस, विड्थ, डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लॅटरल डायमेन्शन अपॉन ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन. म्हणजे तर डेल्टा बी अपॉन बी दाखवलं आहे, म्हणजे चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ, किंवा डेल्टा टी अपॉन टी, चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस. आणि सर्क्युलर जर बारा असेल तर चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर, डेल्टा डी अपॉन डी. इथं दाखवलेलं बघा, यल कशाला म्हटलं आहे लांबी, बी म्हणजे विड्थ, टी म्हणजे थिकनेस. हा स्क्वेअर क्रॉस सेक्शन किंवा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. आणि सर्क्युलर पण दाखवलं आहे, डायमीटर दाखवलं आहे, लांबी दाखवलेली आहे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण ॲक्सियल फोर्स म्हणजे अलॉंग द ॲक्सिस अप्लाय करतो एखादा लोड, तेव्हा त्यामध्ये समजा तो टेन्साईल फोर्स असेल तर लांबी वाढते, पण लॅटरल डायमेन्शन जे आहेत विड्थ आणि थिकनेस ते कमी होतं. आणि जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला म्हणजे टुवर्ड्स द बॉडी जो ॲक्ट होतो, तर त्याच्यामध्ये लांबी कमी होते, पण जे लॅटरल डायमेन्शन आहेत विड्थ किंवा थिकनेस ही काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे लॅटरल स्ट्रेन हे ऑपोजिट टू दॅट लिनियर स्ट्रेन. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, जेव्हा इलॅस्टिक मटेरियलवर आपण लोड अप्लाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये व्हॉल्यूम काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम ह्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, EV दाखवलेला आहे. शियर स्ट्रेन, आता इथं दाखवलेला बघा ब्लॉक PQRS हा ब्लॉक आहे, ज्याचा बेस PQ हा फिक्स केलेला आहे. आणि तिथं P नावाचा इक्वल आणि ऑपोजिट फोर्स, टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होतो आहे. तेव्हा काय होणार आहे, तर SR जी वरची बाजू आहे ती डिफॉर्म होणार आहे S1 R1मध्ये. SR हे वरची जे आहे, कारण खालचं फिक्स असल्यामुळे खाली चेंज होणार नाही, खालची बाजू फिक्स आहे. तर वरचं जे आहे ते SR ती S1 R1मध्ये डिफॉर्म होणार आहे, म्हणजे चेंज होणार आहे. कसं, तर S1 बरोबर R1, S1 बरोबर R1. आणि ते फाय हा तिथं शियर स्ट्रेनसाठी फाय दाखवलेलं आहे बघा, तेवढंच फक्त डिफॉर्म होणार आहे. म्हणजे त्यामुळं आपण टॅन फाय बरोबर R1 अपॉन RQ, म्हणजे जे RQ ओरिजिनल होतं ते काय झालं R1 म्हणजे R1 अपॉन RQ. ठीक आहे, टॅन फाय म्हणजे टॅन अँगल घेतलेला आहे, फायचा टॅन अँगल घेतलेला आहे, म्हणजे समोरची बाजू अपॉन लगतची बाजू. तर त्याच्यामुळं R1 अपॉन RQ त्याला म्हणायचं शियर स्ट्रेन. नेक्स्ट आहे इलॅस्टिसिटी. आता आपण ही डेफिनेशन पाहिलेलं आहे की जेव्हा आपण एक लोड अप्लाय करतो एखाद्या बॉडीवर तेव्हा त्याच्या डायमेन्शनमध्ये चेंज होतं. आणि जेव्हा आपण लोड रिमूव्ह करू तर जर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल साईज शेपला येत असेल, परत येत असेल ओरिजिनल पोझिशनला किंवा साईज शेपला, डायमेन्शनला, तर त्याला आपण इलास्टिसिटी म्हणतो. आणि हे इलास्टिसिटी ही काय प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळं ती बॉडी लोड रिमूव्ह केल्यावर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते, त्याला आपण म्हणतो इलास्टिसिटी. इलास्टिक लिमिट म्हणजेच काय, एक सर्टन लिमिट आहे की त्या लिमिटपर्यंतच त्या बॉडीमध्ये किंवा त्या मटेरियलमध्ये इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी असते. नंतर जसं लोड वाढत जाईल तसं इलास्टिसिटी त्याच्यामध्ये नाहीशी होते किंवा त्यामध्ये इल्डिंग चालू होतं. तर त्याच्यामुळे ते एक ठराविक पॉईंट की ज्या पॉईंटपर्यंत मटेरियल इलास्टिसिटी दाखवतं त्याला आपण म्हणतो इलास्टिक लिमिट. द नॉर्मल स्ट्रेस प्रोड्यूस अप टू लिमिट ऑफ इलास्टिसिटी इज कॉल्ड ॲज इलास्टिक लिमिट. इथे तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम डक्टाईल मटेरियलसाठी दाखवले. पॉईंट ए जो दाखवतो आहे तो इलास्टिक लिमिट आहे, म्हणजे अप टू पॉईंट ए तर त्याच्यामध्ये इलास्टिसिटी प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर काय होतं, इल्ड स्ट्रेस चालू होतो किंवा इल्डिंग चालू होतं, प्लास्टिक डिफॉर्मेशन चालू होतं. तर बी आणि सी हे अप्पर इल्ड पॉईंट आणि लोअर इल्ड पॉईंट सांगितलेले आहेत. आणि जो कॅपिटल डी दाखवला आहे तो अल्टिमेट स्ट्रेस आहे, म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेस की मॅक्सिमम किती लोड ते मटेरियल सहन करू शकतं. तर ह्या डी पॉईंटपर्यंत अल्टिमेट स्ट्रेस आहे, एवढा मटेरियल सहन करू शकतो. आणि नंतर डीच्या नंतर काय होतं, त्याच्यामध्ये फ्रॅक्चर व्हायला सुरू होतं किंवा ब्रेकिंग व्हायला चालू होणार आहे.
आता हुक्स लॉ काय सांगतो, तर जेव्हा इलास्टिक मटेरियलला लोड अप्लाय करणार आहोत, इलास्टिक लिमिटपर्यंत स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे अप टू इलास्टिक लिमिट. त्याला आपण म्हणतो हुक्स लॉ. म्हणजे स्ट्रेस वाढला स्ट्रेन वाढणार आहे, स्ट्रेस कमी झाला स्ट्रेन कमी होणार आहेत, कारण ते दोन्ही काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. सो स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अप टू और विदिन इलास्टिक लिमिट, दॅट इज हुक्स लॉ. तर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपण आत्ताच सांगितलेलं आहे की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आणि जेव्हा त्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेतो, त्या कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीला आपण काय म्हणतो, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस, ते कॅपिटल ईनं दाखवतो. सो व्हॉट इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी? इट इज द रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्यांचा जो रेशो आहे किंवा तो कॉन्स्टंट आहे, त्याला आपण म्हणतो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, कॅपिटल ई बरोबर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आता ह्याचं युनिट काय असणार आहे, तर स्ट्रेसला युनिट आहे न्यूटन पर mm², पण स्ट्रेनला युनिट नाही आहे. त्यामुळं जे स्ट्रेसचं युनिट असेल तेच मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं युनिट असतं, म्हणजेच न्यूटन पर mm². चेंज इन लेंथ ऑर ॲक्सियल डिफॉर्मेशन ड्यू टू ॲक्सियल लोड, म्हणजे ॲक्सिसच्या अलॉंग जेव्हा आपण लोड अप्लाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं, म्हणजे लांबी चेंज होते. तर त्याचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. तर आत्ता आपण पाहिलं की मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी बरोबर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, म्हणजे सिग्मा अपॉन स्मॉल ई. ठीक आहे. आता सिग्मा म्हणजेच काय, लोड अपॉन एरिया, म्हणजे पी अपॉन ए, आणि स्मॉल ई बरोबर काय, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, डेल्टा एल अपॉन एल. म्हणजे कॅपिटल ईचा फॉर्म्युला काय झालेला आहे, तर PL अपॉन ए डेल्टा एल. ह्याच्यावरनं डेल्टा एल काढायचं असेल तर डेल्टा एल बरोबर PL अपॉन ए, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ह्याचं MM हे काय असणार आहे, युनिट असणार आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला आपण फॉर्म्युले पाहणार आहोत, सिम्पल फॉर्म्युले, त्याच्यावरचे प्रॉब्लेम, आणि प्रत्येकानं कॅल्क्युलेटर वापरायचं आहे. कॅल्क्युलेटरचा यूज करता आला पाहिजे. सॉममध्ये कॅल्क्युलेशन आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सॉल्व करता आलं पाहिजे. त्यासाठी कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस पाहिजे. तर पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम्स पाहणार आहोत.